संघांदरम्यान ही लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. अष्टपैलू खेळूच्या जोरावरती सचिन गवळी ठरलेत आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला सचिन, आपला पुरस्कार घेण्यासाठी या. स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे आयोजक सन्मान्य सचिन दादा यादव, त्याचप्रमाणे निलेश दादा आरसकर यांचं स्वागत होत आहे आणि मान्यवरांचं स्वागत ऋषी भिलारेच्या पहिल्याच बॉलच्या चौकारानं. ऋषी भिलारे तगडा ताकदवान खेळाडू आहे. आता त्याला मुळशी तालुक्याला नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाही. मुळशी तालुक्याचा बाहुबली म्हणून देखील ओळखला जातो आणि मुळशी तालुक्यातील पहिला असा खेळाडू आहे ज्यानं मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून 4 व्हीलर गाडी जिंकलेली आहे. तो ऋषी भिलारे ऑन स्ट्रायकिंगला पहिल्याच बॉलवरती ताकद दाखवली, चौकार. यावेळेस नक्कीच उजव्या एष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी तिकडे वाईड कळवलाय, वेग वाढवला होता शिवम नांगरेनं. वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये नियंत्रण राहिलं नाही बॉलवरती आणि वाईड बॉल तिकडे पंचांनी कळवलाय. यावेळेचा पुन्हा एकदा बॉल रिचच्या थोडासा दूर आहे, आवाक्याच्या बाहेरचा बॉल आहे, पंचांनी कळवलाय वाईड बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू. सुरुवात थोडीशी निराशाजनक इकडे होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, ते प्रेशर आहे गोलंदाजावरती. समोर ऋषिकेश भिलारे फलंदाजी करतोय म्हटल्यावर त्याच्या रीच मध्ये द्यायचं नाहीये आणि त्याच प्रयत्नामध्ये नक्कीच जर आपण पाहिलं तर 2 वाईड बॉल आलेत लागोपाठचे. धावफलक 6. यावेळेचा बॉल फोर्स केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, षटकार खेळणं हाच माझा अंदाज सांगतोय ऋषी भिलारे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जबरदस्त सुरुवात. आधी सकाळच्या सत्रामध्ये डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय त्या प्रकारे त्याच्या बॅट मधून चौकार षटकार ऋषिकेश भिलारेच्या बॅट मधून येत आहेत. थांबायचं नाव घेत नाही. पहिल्याच 2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय तिकडे ऋषीनं. वाईडच्या नजरेनं, वाईडच्या अपेक्षेनं पंचांकडे पाहिलं, मात्र पंचांनी सांगितलंय हा चेंडू रिच मध्ये होता आणि बाईच्या स्वरूपाची एक सिंगल फलंदाजाला प्राप्त होते. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल 13. चांगली सुरुवात जी अपेक्षा ऋषीकडनं असते, ज्या प्रकारची सुरुवात त्याच्या माध्यमातून अपेक्षित असते ती सुरुवात तर झाली आहे. मात्र इकडे फटका फसलाय. प्रणव येतोय चेंडूच्या खाली, जेल टिपला जाईल आणि विकेटचं होतंय पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश बोत्रे बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार. शिवम देखील अलीकडच्या काळामध्ये नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनण्याचं काम करतोय. त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केलंय इकडे प्रेक्षकांना देखील आणि ते कमबॅक करण्याची क्षमता आहे. ते कमबॅक केलंय. जरूर ऋषी तिकडे आक्रमक झाला, मात्र दुसरा जो फलंदाज होता योगेश, त्याला पहिल्याच बॉलवरती बाद करण्यामध्ये शिवमला यश आले. हा हंगाम चांगला राहिलाय शिवमसाठी. वाईन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी राहिला. यावेळेस मात्र सुधीर साळुंके पहिल्याच बॉलवरती आपला क्लास दाखवलाय. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, कव्हर्स मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एक काळ खरं तर सुधीर साळुंकेच्या नावावरती राहिलेला आहे. पूर्ण पुणे जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती या नावाची ओळख राहिलेली आहे.
या नावाने आपला ठसा उमटवलेला आहे ते सुधीर साळुंके. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या व्यावसायिक संघांमध्ये देखील त्यांची वर्णी लागलेली आहे. प्रतीक 11, डिंगडॉंग 11 सारख्या मोठ्या संघामध्ये ॲज अ ओपनर खेळताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. गावच्या क्रिकेटमध्ये जेव्हापासून पदार्पण केलंय प्रत्येक वेळेस सुधीर साळुंके यांचा खेळ मात्र बहरतानाच आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज पुन्हा एकदा एक नवी स्कोरिंग स्पर्धा आहे, नवं आव्हान खरं तर इकडे फलंदाजांसाठी खेळाडूंसाठी आहे. कशा प्रकारे खेळ केला जाणार हे नक्कीच पाहणं निर्णायक असणार आहे. पहिला बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र बॉल डॉट येईल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर उरवडे संघाच्या एक गडी बाद 17 धावा धावफलकावरती आहे. आता सर्व मुळशी तालुक्याला नक्कीच माहिती आहे उरवडे संघ असा आहे, कुठलाही फलंदाज येऊ द्या, फक्त चौकार षटकार कसे खेळायचे हेच त्या फलंदाजाला माहिती आहे. विकेट जरी आली तरी ते आक्रमण थांबणार नाही. जर तुम्हाला आक्रमण थांबवायचं असेल तर जवळपास पहिल्या 5 ते 6 विकेट घ्यावं लागेल तरच ते आक्रमण थांबेल. अन्यथा चौकार षटकारांचा पाऊस तो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात आर्यन आलाय. पहिला बॉल फुल टॉस, आडव्या बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर, टप्पा दिलाय बेधडक, आवाज आलाय कडक, पाठवला बॉल सीमारेषा पार, षटकार. ऋषिकेश यांच्यासाठी अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळू शकत नाही. खराब बॉल आले तर नक्की सीमारेषेच्या बाहेर गेल्याशिवाय बॉल थांबणार नाही. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोतून काढलाय मिड विकेटच्या दिशेनं. सागर काटकर डीप मध्ये येत आहेत. चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या साईनं धावफलक पुढे जातोय 24. हिंदू धर्मरक्षक चषक बावधनच्या मैदानामध्ये पार पडला. तिकडे देखील ओपन कॅटेगरी मधील सर्व खेळाडू आणि तिकडे ओपनचा हाफ असताना ऋषिकेश भिलारे मुळशी तालुक्या क्रिकेट संघाचं नक्कीच प्रतिनिधित्व करत होता आणि एका मोठ्या गोलंदाजाला तिकडे एका षटकामध्ये 4 षटकार खेळण्याचा विक्रम देखील ऋषी भिलारेने या हंगामामध्ये केलेला आहे. दरम्यानचा चेंडू सोडून दिलाय. वाईट बॉल पंचांनी तिकडे कळवलाय. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, कारण धावफलकाचा वारू आता प्रचंड प्रमाणामध्ये उसळलेला आहे. 25 धावा धावफलकावरती दुसरं षटक सुरू आहे. आर्यन सावंत कोलोटाप्याचा बॉल खोदून काढले. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघालाय. ओहो, तिकडे मागे धावत जात असताना झेल मात्र सुटलाय. चेंडूच्या खाली आला होता क्षेत्ररक्षक वैभव, मात्र झेल होऊ शकले नाही आहे. जीवनदान आहे, जीवनदान कायम घातक राहिलेली आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा सुधीर साळुंके सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवनदान. या जीवनदानाला कसा फायदा घेतला जाणार, संधी आलेली आहे, त्या संधीचं रूपांतर सुवर्ण संधीमध्ये केलं जाणार का हे नक्कीच पाहणं निर्णायक असणार आहे. 27 धावा धावफलकावर. पुढचा बॉल सोडून दिला. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा. पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर आहे फलंदाजाच्या. खराब बॉल येत आहेत. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच तिकडे कमबॅक करू शकत नाही. कमबॅक करायचंय तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजाचे चेंडू जर आले, डॉट्स बॉल आले, विकेट्स आल्या तर कमबॅक केलं जाईल. अतिरिक्त धावा खर्च करून कमबॅक करता येणार नाही. फुल टॉस बॉल, खराब बॉल, समोरच्या दिशेनं फोर्स केलंय. मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. क्रिकेट म्हणजे एका दिवसाचा खेळ नाही, तो वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे. जरी पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या तरी दुसऱ्या मॅच मध्ये त्या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला येत असते. एकदा हारलं म्हणजे पुन्हा कधी जिंकणार नाही असं क्रिकेट नाही आहे. जितके चांगले प्रयत्न तुमचे होणार, जितक्या जिद्दीनं जितक्या चिकाटीनं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरणार, तितकंच मोठं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. 33 धावा धावफलकावरती आहे. ते पुन्हा एकदा खराब बॉल, वाईट बॉल, तिसरा वाईट बॉल या षटकातील आहे आणि तिकडे नक्कीच सल्ला दिला जातोय आर्यनला. यष्टीरक्षक प्रसाद केमसे, मोठा अनुभव आहे, तो नक्कीच अनुभव वाटला जातोय आर्यन सोबत. कमबॅक केलं जाणार का? पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. खिलाडी के मस्तक परदस्तक. चेंडू सीमारेषेच्या पुन्हा एकदा पलीकडे, चौकार.
दोन्ही बाजूने आग लागली आहे. ज्या वेळेस सुधीर साळुंके ऑन स्ट्राईक येत आहेत, चौकार षटकारांचा पाऊस आहे. दुसऱ्या बाजूला ऋषी ऑन स्ट्राईक आला की तिकडे देखील चौकार षटकारांचा पाऊस आहे. दोन्ही बाजूला आग लागलेली पाहायला मिळते. एका बाजूला विहीर तर एका बाजूला आड. हा चेंडू सुरेख आला, बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. एक गडी बाद 37 धावा नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरोडे संघाच्या धावफलकावरती आहे. जबरदस्त सुरुवात, चांगली सुरुवात इकडे झालेली आहे. नक्कीच या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे, ज्याचा सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला असं म्हटलं जातं. सुरुवात तर नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरोडे संघासाठी चांगली झाली आहे. शेवट देखील त्याच प्रकारचा केला जाणार का हे पाहणं नक्कीच गरजेचं पुढील काळामध्ये असणार आहे. ऋषिकेश भिलारे आणि सुधीर साळुंके ही जोडी काम करते. दोघेही थांबायचं नाव घेत नाहीये. दोन्ही फलंदाजांच्या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता घोंगावू लागले. हे वादळ शमवण्यामध्ये नक्कीच तिकडे गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे, मात्र ती क्षमता आज मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी मार्गावरती संघाचा कणा प्रसाद केमसे स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. तर ती जबाबदारी आहे. ज्यावेळेस संघाला तुमची गरज आहे त्याच वेळेस जर तुमचा खेळ झाला तरच तुमचं मूल्य वाढत असतं. त्यामुळे इकडे प्रसाद यांच्या खांद्यावरती ती मोठी जबाबदारी आहे. इकडे एखादी विकेट घेऊन आपल्या संघाला कमबॅक करून देणार का ते पाहणं नक्कीच गरजेचं असणार आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल खर्च केली जाते. धावफलक एका धावेने पुढे 38 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस पुढे सरसावत फोर्स केले बॉलला. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. सागर काटकर यांच्याकडून ही अपेक्षा नाहीये. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. ठरवलं आणि लगेच साध्य झालं असं कधी होत नाही. थोडा संयम ठेवावा लागतो, थोडेसे कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. त्याशिवाय यश तुम्हाला मिळत नाही. कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. तो संयम ठेवला होता. इकडे फटका फसला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. प्रणव चेंडूच्या खाली आलाय. झेल चांगला टिपला जाईल आणि विकेटचं होतंय पतन. दुसरा धक्का उरवडे संघाला. सुधीर साळुंके बाद. या विकेटची गरज होती सुतारवाडी आंबडवेट संघाला, कारण सुधीर साळुंके सेट झाले होते आणि चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून येत होत्या. विशेषतः चौकारांची मालिका त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली. बरेचसे चौकार या इनिंगमध्ये खेळलेत. त्यांना बाद करण्यामध्ये यश आलंय. नक्कीच जशी आपण चर्चा केली प्रसाद केमसे, ती क्षमता आहे, ती क्षमता आज दाखवावी लागेल. या अगोदरच्या बॉलवरती मिसफिल्डचा चौकार आला, मात्र पुढच्या बॉलवरती फलंदाजाला बाद करण्यात यश आले. नवीन फलंदाज त्याच ताकदीचा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, ओमकार शेलार. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. बॅटची एज, मागच्या बाजूला चेंडू आलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिकडे पाठमोरा होईल. बॉलला सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलक पुढे जात आहे 43 या अंकावर. तिसरं षटक आहे. ऋषी भिलारे. या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं तर कमबॅक केलं जाऊ शकेल. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. स्टंपवरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि हा येतोय निर्णायक डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. धावफलक 43 या अंकावरती स्थिर आहे. कमबॅक करणारं षटक सुतारवाडी अंबडवेट संघाकडून या षटकामध्ये प्रसाद केमसे यांचं राहिलंय. मात्र अजूनही एक बॉल आहे. हा एक बॉल चांगला आला. यावेळेचा बॉल फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे पराग सुतार चेंडूला पाठमोरे होत आहेत. फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल येईल आणि जबरदस्त षटक राहिलं. फक्त 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्या, त्यामध्ये एक मिसफिल्डचा चौकार देखील आपण पाहिला. 3 षटकांचा खेळ संपलाय. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाच्या
44 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या प्रकारची सुरुवात क्रिकेटमध्ये होते त्याच प्रकारचा शेवट होईल असं क्रिकेट नाही आहे. तुम्ही जर प्रयत्न केले तर ते कमबॅक केलं जाऊ शकतं आणि कमबॅकचं रणशिंग फुकणारं षटक इकडे प्रसाद केमसे यांचं मैदानाच्या आतमध्ये आलंय. तर चौथ्या षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाणार आणि त्या गोलंदाजीची कशा प्रकारची कामगिरी राहणार या षटकावरती नक्कीच या मॅचचं बरंच गणित गुणोत्तर समीकरण सूत्र अवलंबून आहे. 44 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती शिवम नांगरे पुढचं षटक घेऊन सज्ज होत आहेत. तर पहिलं षटक मागडं राहिलं 16 धावा आल्या तरी संघनायकाने तिकडे विश्वास ठेवलाय शिवम यांच्यावरती. तो विश्वास असणं गरजेचं आहे कारण एक ओव्हर खराब आली म्हणून बाकीचं सर्व दिवस किंवा बाकीची षटकं त्याची खराब येतील असं क्रिकेट नाही आहे. ते कमबॅक करण्याची संधी तुम्हाला आहे. ते कमबॅक इकडे केलं जाणार का हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे. शिवम राईट आर्म राऊंड द विकेट ऑन स्ट्रायकिंग याला ऋषी भिलारे. यावेळेचा बॉल फटका खेळलाय तिकडे समोरच्या दिशेला लॉंग ऑफ मध्ये सिंगल तर आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार नाही. फेकी सुरेख वेगानं फेकी आली आहे. दुसऱ्या धावेला जागाच सोडली नाही तिकडे क्षेत्ररक्षकानं. सिंगलच्या साह्यानं धावफलक पुढे जात आहे 45. याच प्रकारच्या गोलंदाजीची आता गरज आहे. मागच्या षटकामध्ये 7 या षटकाची सुरुवात देखील तिकडे शांत राहिली. एकच धाव आली आहे पहिल्या बॉलवरती. ऑन स्ट्रायकिंग याला आता ओमकार शेलार. यावेळेस स्लोअर वन गती परिवर्तन केलंय बॉलला. वळण दिलं होतं तिकडे दूर राहिला तिकडे ओमकार फलंदाज आणि नक्कीच आपल्याला पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल. वाईड प्लस सिंगल कलेक्शन होऊ शकलेलं नाही आहे. चुकी झाली आहे शिवमच्या माध्यमातून. धावबाच्या स्वरूपानं विकेट आली होती. जवळपास ओमकार शेलार ऑन स्ट्राईकच्या एंडचा उभा होता तोपर्यंत फेकी आली होती मात्र कलेक्शन झालं नाही आहे. जीवनदान आहे. 2 धावेने धावफलक पुढे जात आहे 47. स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व प्रत्येक स्पर्धेसाठी हजेरी लावणारे सोपन मामा मारणे यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे. भरवनाथ करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सुनील मामा मारणे यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि यावेळेचा बॉल देखील सोडून दिलाय वेल लेफ्ट कारण पंचांनी सांगितलंय वाईड बॉल. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अंदाज घेत आहेत आणि तिकडे अगदी सीमारेषेच्या जवळ सागर काटकर यांनी तो झेल टिपलाय आणि कमबॅक करणारी विकेट ज्या विकेटची चर्चा आपण करत होतो बाहुबली ऋषिकेश भिलारे बॅक टू द पॅव्हिलियन. छत्रपती शिवाजी महाराज की धाडला अंबान सांगावा फडके चहूकडे भगवान. धाडला अंबान सांगावा फडके चहूकडे भगवान. मोठी विकेट आली. ऋषी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश बोत्रे दाखल होत आहेत. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यावरती एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते आणि त्या संपत्तीचं नाव आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास नक्कीच इकडे गोलंदाजी केली जाते आहे मात्र चुकी होते आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये 4 धावा. तुमचा कट्टर मी मावळा राजमुद्रा स्वीकारावा. तुमचा कट्टर मी मावळा राजमुद्रा स्वीकारावा. बाईचा चौकार. या चुका टाळ बॅटच्या साह्यानं चालेला आहे. 52 धावा या चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती ऍड केल्या जातील. यावेळेचा बॉल रिव्हर्स पुल केलाय. बॉलला सीमारेषेच्या बाहेर गुल देखील केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 in row.
वराच्या चार रायगडी भगवी थँक्यू डीजे. पताका. चला आयोजकांना विनंती आहे, जुना बॉल द्या मैदानात. क्षेत्ररक्षक या लगेच मैदानात तुम्ही. नवीन बॉल आहेत, नवीन द्या. छप्पन्न धावा या चौकाराच्या साह्यानं उमेश बोत्रे देखील डगआउट मधून सेट होऊन आले. त्याच प्रकारची फलंदाजी केली जाते. पहिलेच बॉल दोन सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. शिवम नांगरे महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. 10 चेंडू हाताळले, 10 मध्ये 28 धावा खर्च केल्या. 2 गडी देखील बाद केलेले आहेत. हे देखील विसरून जमणार नाही. मात्र धावा बऱ्याचशा प्रमाणामध्ये खर्च केल्या जात आहेत. विशेष म्हणजे या इनिंग मध्ये आतापर्यंत 9 वाईड्स बॉल आलेत. 9 धावा तर तुम्ही एक्स्ट्राच्याच खर्च केलेल्या आहेत. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. मात्र निर्मनुष्य जागेमध्ये एक टप्पा चेंडू घेईल. तिकडे 2 धावा चित्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 58 जवळपास 15 धाव्यांच्या सरासरीनं आतापर्यंत हे धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहे. कमबॅक कशा प्रकारे केलं जाईल, कशा प्रकारे इकडे विकेट्स प्राप्त करता येईल, यासाठी रणनीती बनवणं गरजेचं आहे. आता यावेळेस रिवर्स करण्याचा प्रयत्न. आधी जर आपण पाहिलं असं म्हटलं जातं, घी जब सीधी उंगली से ना निकले तब उंगली टेढ़ी करना पडते है. मात्र इकडे सरळ बॅटनं धावा येत होत्या. सरळ बोटानं ते तूप तुम्हाला काढता येऊ शकलं असतं. मात्र बोट वाकडे केले आणि त्या डब्यामध्ये बोट अडकून बसले, अशी परिस्थिती झाली. थेट यष्टांचा वेध चेंडूने घेतलाय. विकेट येईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश बोत्रे बाद. भगवी पताका फडफडली. चार षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद. किशोर भिलारे आणि ओमकार शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. डेड ओव्हरचं षटक आहे. ज्या षटकांमध्ये गोलंदाजांचं मरण असतं असं म्हटलं जातं, त्या षटकाला सुरुवात होते आणि त्या षटकाची जबाबदारी पराग सुतार यांच्या खांद्यावरती संघनायकानं विसावली आहे. पराग राईट आर्म ओव्हर द विकेट. भरे पॉवर हाऊस एंड कडून पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय शिवम. चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडला जाईल आणि पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट इकडे प्राप्त होते. ओमकार शेलार बाद. चांगला बॉल, पहिलाच बॉल स्लोअर वन होता. उजव्या एसटीच्या बाहेरचा समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टाइम झालं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाची तरी ओलांडू शकले नाही फलंदाज आणि बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल काटे. ऑन स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्याचा फलंदाज किशोर जो नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. आता जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस भरे पॉवर हाऊस एंड कडून गोलंदाजी होईल त्यावेळेस नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी तो पूरक असणार आहे, कारण वारेचा प्रवाह आता सुरू झालाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉल. पहिलाच बॉल. तुम्ही वाढवा किती गती, मला वाटत नाही कसलीच भीती. पहिला बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. निखिल काटेच्या बॅटमधून खणखणीत प्रहार, षटकार. पहिल्या बॉलवरती विकेट आली, मात्र नवीन फलंदाज आलेत, नवीन बॅटर आलेत आणि त्यांनी पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. धावफलक पुढे 64. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा
उडवलाय उडवलाय आणि पाठवला देखील. अगदी सीमारेषेच्या बाहेरच पाठवला होता, मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणं गरजेचं आहे. सागर काटकर, प्रयत्न आवडले असतील तर टाळ्या होण्यास काहीच हरकत नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले, मात्र टेक्नॉलॉजीचा वापर आपण करणार आहोत. नक्कीच तिकडे जबरदस्त एफर्ट्स. आधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटलं होतं, मात्र उंच हवेमध्ये चेंडू उडी घेतली सीमारेषेच्या अगदी जवळ. हॅलो, सेफ आहे, चेंडू अडवलाय, फक्त एक सिंगल म्हणजे 5 धावा आपल्या संघासाठी इकडे वाचवल्यात. या अगोदर एक सोपी मिसफील्ड झाली होती, तिकडे चौकार बहाल केला प्रतिस्पर्धी संघाला, मात्र त्या गोष्टीची कसर इकडे भरून काढताना सागर काटकर पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्रायकिंग एंडला आता किशोर. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय मिड विकेटला. प्रणव येतोय बॉलवरती, झेल टिपला जाईल. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध फटका खेळण्याचं धारिष्ट केलंय फलंदाजानं, ते धारिष्ट मात्र इकडे अंगलट येताना पाहायला मिळेल. विकेट. राठीला बाई ग पहाट पारीला उगवला सूर्यव कमबॅक करायचं होतं सुतारवाडी अंबटवेट संघाला, आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर कमबॅक करण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागतो. संयम ठेवला, पहिली 2 षटकं जरी आपल्या विरुद्ध गेली असली तरी पुढच्या षटकांमध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं, हा विश्वास त्यांनी स्वतःवरती ठेवलाय. संयम ठेवणारा व्यक्ती कधीच कमजोर नसतो, फक्त तो त्याच्या योग्य वेळेची वाट पाहत असतो. हेच सुतारवाडी अंबटवेट संघाने आपल्याला दाखवून दिलंय. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा आहे, बॅटची एज मागच्या बाजूला, चेंडू निघालाय, सिंगल येईल. वाऱ्याचा प्रवाह पुनश्च एकदा बदललाय. यावेळेस नक्कीच आता मात्र डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी मोठी संधी होती. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा यष्टांच्या मागे टिपलाय जाईल. फलंदाजाचा संपला खेळ आणि फलंदाज होत आहेत बाद. रांगला थँक्यू डीजे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 66 धावा नवखंडनाथ क्रिकेट बोरवडे संघाने धावफलकावरती लावल्यात आणि 67 धावेंचं आव्हान स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेट या संघटनेसाठी ठेवलेला आहे. चला, सुतारवाडी अंबडवेट टीम इनिंग झाल्यानंतर आपण एका जागेवरती जमा व्हा, एका लाईन मध्ये, एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर या. क्रिकेटमध्ये शिस्त असणं गरजेचं आहे आणि क्रिकेट हा खेळ अतिशय कमी काळामध्ये, अल्पावधीमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाला आणि त्याला देखील कारण आहे, कारण जेवढी शिस्त क्रिकेटमध्ये आहे तेवढी शिस्त बाकीच्या कुठल्याही खेळामध्ये नाही आहे. त्यामुळे त्या शिस्तीचं प्रदर्शन तुमच्याकडे असणं देखील गरजेचं आहे. थँक्यू डीजे. पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. स्वर्गीय सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये नेरे क्रिकेट क्लब नेरे या 2 संघांदरम्यान पुढची मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.
चला सुतारवाडी अंबडवे टीम बॅट्समन पाठवा पटकन. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मात्र जी जिद्द तुमच्याकडे असेल तर कुठली गोष्ट अशक्य नाही. वयाच्या फक्त 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराज जर तुमचे आदर्श असतील तर आयुष्यामध्ये कधीच तुम्ही अपयशी होऊ शकणार नाही. आज ती प्रेरणा घेणं खरं तर गरजेचं आहे, कारण या धावा देखील चेस होऊ शकतात. या मैदानामध्ये तो विक्रम देखील या अगोदर झालेला आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये साध्य करण्यासाठी सलामीची जोडी दाखल होते आहे. सागर काटकर आणि साहिल नांगरे. या हंगामामध्ये सागर काटकर यांनी देखील प्रभावित केलंय. या अगोदरच्या हंगामामध्ये आपण बरेच वर्ष 3-4 वर्ष त्यांना क्रिकेट खेळताना पाहतोय, मात्र 4 गडी बाद झाल्यावरती 5 गडी बाद झाल्यावरती किंवा संघाच्या फिनिशरची भूमिका त्यांची असायची. मात्र या हंगामामध्ये संघानं नवा रोल त्यांना दिलेला आहे आणि एक वेगळे सागर काटकर एक चांगले फलंदाज म्हणून ते नक्कीच मुळशी तालुक्याला परिचित होत आहेत. काय जबरदस्त खेळ आतापर्यंत त्यांनी साकारलाय. त्यांच्या खेळीच्या जोरावरती बऱ्याच स्पर्धेमध्ये सुतारवाडी आंबडवेड संघानं बक्षीस पात्र फेरीमध्ये जागा मिळवलेली आहे आणि आज जर तेच काम करायचं असेल तर सागर यांना मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाला साजेसा खेळ करणं गरजेचं आहे. नेरेच्या मैदानामध्ये या हंगामाचीच पहिली स्पर्धा आणि तिकडे जर आपण पाहिलं तर 3 मॅच आणि 3 अर्धशतक लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतक करण्याचा मान खरं तर सागर काटकर यांनी मिळवलाय. अलीकडच्या काळामध्ये शिवसेना करंडकामध्ये देखील पहिल्या क्रमांकाचा मान या संघानं पहिल्यांदाच मिळवला आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी सागर काटकर राहिलेले आहेत. इकडे पहिलाच बॉल फुलटॉस होता. आडव्या बॅटचा वापर करत असताना उंच हवेमध्ये चेंडू खेळलाय. मिस टाइम फटका होता. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक दूरवरती होते. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक होते. आधी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू तिकडे टप्पा पडतोय. फुलटॉस होता. खराब बॉल होता आणि खराब फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या साह्यानं धावफलकाचा शुभारंभ. या 67 धाव्यांचा पाठलाग करायचा असेल तर सागर काटकर यांना मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत कामगिरी करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल खोदून काढलाय. बॉलला गोलंदाजी मार्गावरती सागर पाखरे, फलंदाजी मार्गावरती सागर काटकर, समालोचन कक्षामध्ये सागर शिर्के. आज मैदानाच्या सागरच सागर आहे. डॉट बॉल दरम्यानचा चेंडू. यावेळेचा बॉल आडव्या बॅटचा वापर करत असताना फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात. ओ हो व्हॉट अ कॅच. काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. ओमकार शेलार इज द मॅन. अद्भुत अविश्वसनीय नेत्रदीपक. झेल आवडला असेल तर टाळ्या होण्यास काहीच हरकत नाही. जबरदस्त झेल. या अगोदर देखील आपण या मैदानामध्ये अशाच प्रकारचे झेल होताना पाहिलेत, ज्या झेलनं नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. पहिल्या दिवसामध्ये रोहन मालपोटेनं तो एक झेल टिपला, दुसऱ्या दिवसामध्ये आदित्य शिंदेनं आणि आजचा हा 4था दिवस ओमकार शेलारनं त्या प्रकारचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि एका मोठ्या फलंदाजाला खरं तर डगआउटचा रस्ता दाखवलाय. सागर काटकर बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुतारवाडी टीमचा उगवता खेळाडू प्रणव आलाय. पहिलाच बॉल स्लॉग स्वीप केलाय. गुडघा टेकत फटका खेळाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक यावेळेस ओमकार आहे, मात्र प्रयत्नांचा हात अपुरा पडतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. या हंगामामध्ये प्रणव सुतार देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बऱ्याच वेळा त्याला फिनिशर म्हणून खेळताना पाहिलंय, मात्र आता इकडे या मॅच साठी प्रमोशन दिलंय, कारण बिगिट करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये.
फेकीला थोडासा उशीर होतोय निखिल यांच्या आणि तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते 7 या अंकावरती 1 गडी बाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, चांगलं षटक राहिलं सागर पाखरे यांचं. वेग पाहायला मिळाला, वेगाबरोबरच तिकडे अचूक टप्पा देखील होता. पहिला बॉल खराब आला, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि धावफलक तिकडे स्थिर ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत. 7 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. चला वेळ वाचवायचा आहे नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरवडे टीम. आता ऑन स्ट्रायकिंग एंडला साहिल नांगरे. फुल टॉस, खराब बॉल आहे. 30 यार्ड सर्कल बीट केलंय. आउटफील्ड फार वेगवान, मनगटाचा दाखवला जोर आणि हा कडक मारला फोर. चौकार, 4 धावा. सचिन भाऊ यादव आणि निलेश भाऊ आरसकर दोन मान्यवरांना आम्ही विनंती करतोय, आपण पुढच्या मॅचच्या टॉससाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. स्वर्गीय सरपंच निलेश भाऊ गावडे, स्पोर्ट फाउंडेशन लवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये नेरे क्रिकेट क्लब नेरे या दोन संघांदरम्यान पुढची लढत. आजच्या या 4थ्या दिवसातील तिसरा सामना जो नक्कीच पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. दोन्ही संघांसाठी समसमान सुरुवात, कारण तिकडे 11 धावा जरी बनवल्या असल्या सूत्रवाडी टीमनं तरी एक महत्त्वाचा फलंदाज त्यांचा डगआउटच्या दिशेने गेलेला आहे. 24 बॉलमध्ये विजयासाठी आता 56 धाव्यांची गरज आहे. निल्सन फिगर स्कोर कार्ड वरती आहे. 11 धाव्यांवरती 1 गडी बाद. 14 धाव्यांच्या सरासरीने प्रत्येक षटकामागे तुम्हाला धावा जमवायच्या आहेत, त्यामुळे अटॅक करावा लागेल. यावेळेस पहिला बॉल वेग होता, ज्या वेगानं बॉल आला होता त्याच वेगानं फटका खेळलाय कव्हरच्या दिशेनं, मात्र क्षेत्ररक्षक होता. आता हेच क्रिकेट या खेळाचं वैशिष्ट्य आहे. क्रिकेट या खेळाच्या याच गमती जमती. या अगोदर ओमकार शेलारनं एक अफलातून अद्भुत अविश्वसनीय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला, मात्र एक सोपा झेल इकडे निसटतोय आणि फलंदाजाला जीवनदान आहे. दरम्यानच्या बॉलवरती सिंगल घेतली जाईल. धावफलक 1 धावेने पुढे जाते 12. निखिल काटे वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. यावेळेस लोअर वन बाहेरच्या दिशेला बॉल निघालाय. बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे. योगेश बेनगुडे चुकी करणार नाही. झेल टिपला जाईल आणि साहिल नांगरे देखील होत आहेत बाद. धक्का क्रमांक 2. या रन चेस मध्ये नक्कीच तिकडे विकेट टिकून खेळणं फलंदाजासाठी गरजेचं होतं, मात्र दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये धारातीर्थी पडलेले आहेत. सागर काटकर आणि साहिल नांगरे हे या जोडीनं ॲज अ ओपनर नक्कीच या मॅचमध्ये खेळताना आपण पाहिलं, मात्र दोन्ही फलंदाज आता डगआउटच्या दिशेने गेलेत. मिडल ऑर्डरच्या फलंदाजांच्या खांद्यावरती आता मात्र या सामन्याची जबाबदारी आहे आणि तीच जबाबदारी पेलण्यासाठी संघाचा कणा नक्कीच या अगोदर देखील आपण ज्या खेळाडूला ओळख दिलेली आहे तो प्रसाद केमसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजी करत असताना या खेळाडूंना आपल्या टीमला कमबॅक करून दिले. आता फलंदाजीच्या माध्यमातून देखील त्याच प्रकारची कामगिरी करणार का, हा खरं तर प्रश्न आहे. पहिला बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा होता. हाफ ट्रॅकर होता बॉल. फक्त दिशा दिली, हलक्या हाताने टॅप केलंय बॉलला आणि त्यावरती सिंगल घेतली आहे. संयम ठेवलाय. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते 13. ज्याला जिंकायचं आहे त्याला माहिती आहे कुठे थांबायचं आणि कुठे अटॅक करायचा आहे. आता पहिलाच बॉल होता, तिकडे मोठ्या फटक्यासाठी गेले नाहीत. सिंगल घेतली आहे. धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. प्रणव सुतार त्याने देखील चांगले फटके या अगोदर खेळलेत, मात्र 1-2 फटके खेळून 1-2 विकेट करून या मॅच मध्ये जमणार नाही. यावेळेस ओ हो पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मागच्या बॉलचं प्रत्युत्तर आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर.
या अगोदरच्या बॉलवरती जरूर प्रणवनं चौकार खेळला, मात्र पुढच्या बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. सतरा धावसंख्येवरती तिसरा धक्का बसतोय सुतारवाडी आंबडपेठ संघाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल होत आहेत, वैभव केदारी. यावेळेस पहिलाच बॉल लॉट केलाय, उंच हवेमध्ये चेंडू आहे, ऋषिकेश धावतोय, मात्र फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. ठोकलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती वैभव केदारीने षटकार खेळलाय आणि धावफलक वेगाने पुढे घेऊन गेलाय. 23 धावा धावफलकावरती. आता 18 बॉल मध्ये अजूनही 44 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. या एंडनं बरे पॉवर हाऊस एंडकडनं ज्या वेळेस उजव्या हाताचे फलंदाज आता फलंदाजी करतील, थोडासा अडसर येईल, कारण वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध ते फलंदाजी करतायत, हे विसरून जमणार नाही. पहिला बॉल, यावेळेस कव्हरचं क्षेत्र निवडलंय, फटका फसलाय, आदित्य येतोय बॉलच्या खाली, झेल टिपला जाईल आणि मोठा मासा गळा लावलाय. संघाचा कणा इकडे मोडून टाकलाय. प्रसाद केमसे होत आहेत बाद. आणि तुमचा कट्टर विमावळा मोठी विकेट आली आहे. यावेळेचा बॉल कव्हरच्या दिशेने फटका खेळायला आल्यानंतर कार्पेट एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या तिकडे पळून प्राप्त होत आहेत. यावेळेचा चांगला बॉल, डॉट बॉल येईल. किशोर भिलारे डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडासा बॉल बाहेर काढताना पाहायला मिळत आहेत. त्याच प्रयत्नामध्ये पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा बॉलवरती 2 धावा आल्या. पुढचा बॉल डॉट. पुन्हा एकदा हलक्या हातानं फक्त चेंडूला दिशा देऊन एक सिंगल घेण्याचा प्रयत्न फलंदाज तिकडे यशस्वी होईल. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे 26 या अंकावर. 4 गडी बाद 26. 14 बॉलमध्ये 41 धाव्यांची गरज. एकेरी दुहेरी धाव्यांनी या सामन्याचं समीकरण सोडवलं जाऊ शकत नाही. आता जर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर चौकार षटकारांची गरज सुतारवाडी आंबडपेठ टीमला आहे. अब नहीं चलेगा एक्का और दुक्का, खेलना पडेगा सिर्फ चौका और छक्का. ते चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये येणार का हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे. 13 बॉलमध्ये विजयासाठी 40 धाव्यांची गरज. यावेळेचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. उमेश येत आहे चेंडूच्या मागे, झेल टिपला जाईल आणि अजून एका विकेटचं पतन होत आहे. पराग सुतार बॅक टू द पेव्हिलियन.
तीन ओव्हर 27 धावा धावफलकावरती. शेवटच्या 12 मध्ये 40 धावा विजयासाठी गरजेच्या. निखिल काटे वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक, आपल्या स्पेलचं दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल वेग पाहायला मिळाला, मात्र वेग वाढत असताना दिशेवरती नियंत्रण राहिलं नाही. वाईट बॉल पंचांनी कळवलाय. शांत सागरी उन्मत लाटा, शोध पुन्हा स्वप्नांच्या वाटा, पुसल्या जरी हातांच्या रेषा, ध्येयावरती रोख नजर, अजून एक तू प्रयत्न कर. प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उंच हवेमध्ये चेंडू आहे. ऋषिकेश अंदाज घेत आहेत, मात्र खिलाडी के मस्तक पर दस्तक. पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. आई राधा उधे उधे सदानंदीचा उधे उधे क्यासा मदिक गंगावन क्यासा मदिक गंगावन बुचुड्यात. याच फटक्यांची गरज आहे. वैभव केदारीने ते फटके खेळलेत. या अगोदर देखील एक षटकार खेळला होता आणि हा दुसरा षटकार आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. लागोपाठचा दुसरा चेंडू पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. नक्कीच जर आपण पाहिलं वाऱ्याचा प्रभाव जो आता उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं गोलंदाजी होते त्यावेळेस पूरक आहे. आणि त्याच वाऱ्याच्या वेगाचा वापर करत असताना इकडे लागोपाठचे 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत वैभव केदारीनं आणि सामन्यामध्ये दर्जेदार कमबॅक केलंय. कमबॅकचं रणशिंग फुंकलं जाते. 10 मध्ये 27 ची गरज. सोडून दिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा. वाईड पंचांनी कळवलाय. खरा बॉल. हे प्रेशर आहे. अगदी जर पाहिलं तर 2 लागोपाठचे षटकार आल्यानंतर रिच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे वैभवच्या आणि त्या प्रयत्नामध्ये वाईड बॉल तिकडे खर्च केला जातोय. धावफलक अतिरिक्त धावेने पुढे जाईल. 41. खरा बॉल. फुल टॉस होता. आडव्या बॅटचा वापर करत असताना पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका खेळाय. ऋषिकेश आलाय वेगानं. नक्कीच स्क्वेअर लेग पंच सांगतील तिकडे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचांनी तो कॉल केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. हा बॉल भीमर आहे की फेअर डिलिव्हरी आहे हे चेक करण्यासाठी. निलेश भाऊ आरसकर, विजय भाऊ साठे या मान्यवरांचं देखील आगमन. भैरवनाथ कर्णकामध्ये मनपूर्वक स्वागत. एक दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रोमहर्षक लढत. बिग बॅटल. सामना सोडायला कुठलाही संघ तयार नाही आहे. बरेचसे चढ उतार या मॅच मध्ये आपण पाहतोय. सरड्याप्रमाणे रंग बदलणार हा सामना. कोण विजयी होणार हे शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला सांगता येणार नाहीये. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि आताच्या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. 42 धावा सिंगलच्या साइनअप. धावफलक पुढे जाईल. 9 बॉल 25 ची गरज. आकुटाप्याचा बॉल इकडे पुल केलाय शिवम नांगरेनं. आपला फटका. 440 ओलचा झटका. पाठवला चेंडू सीमारेषा पार. षटकार.
सामन्याला कलाटणी देणारं षटक, गेम चेंजिंग षटक मैदानाच्या आतमध्ये. निखिल काट्यावरती प्रचंड मोठं आक्रमण. 2 बॉल वाईड आले, एक सिंगल आली आणि 3 षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. काय जबरदस्त कमबॅक फलंदाजाच्या माध्यमातून या षटकामध्ये. आता सावरायचंय, पुन्हा एकदा निखिलला सावरायचंय. यावेळेचा बॉल फोर्स करायचा आहे समोरच्या दिशेला. बॅटची कडा, मागच्या बाजूला चेंडू निघाला एक टप्प्यावरती यष्टीरक्षकापर्यंत. डॉट बॉल. 7 चेंडू बाकी आहे. विजयासाठी 19 धाव्यांची गरज. इकडे एखादा बिग हिट आला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये ते सोपं राहील सुतारवाडी आंबेडवेट संघाला. मात्र हा एखादा चांगला बॉल वर्चस्वामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल उरवडे टीमकडून. यावेळेचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं फटका खेळाय. बॅटची एज, मागच्या बाजूला बॉल निघालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार नाही. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. तर जमेची बाजू 9 खंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघासाठी, कारण गोलंदाजी पॉवर हाऊस एंडकडून होणार आहे. त्यामुळे त्या दिशेला फटकं खेळणं इतकं सोपी गोष्ट नसणारे. वाऱ्याचा प्रचंड वेग जो नक्कीच आहे. त्यामुळे 6 बॉलमध्ये 18. इकडे मोठे कष्ट करावे लागतील. मात्र वैभव केदारी आणि शुभम नांगरीनं या मॅचमध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलाय. जरी इकडे पराभव आला तरी मात्र त्या पराभवाचं अंतर जितकं कमी होईल त्यासाठी त्यांचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी झालेत. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 6 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही, हेच आपल्याला या आताच्या मॅचमध्ये आतापर्यंत तरी पाहायला मिळालंय. मात्र 6 मध्ये 18ची गरज. ऑन स्ट्रायकिंग एंडला शिवम, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव आहे. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. हे लढाई संपणार नाहीये दोन्ही टीमसाठी, दोन्ही खेळाडूंसाठी. एका बाजूला शिवम, दुसऱ्या बाजूला ऋषी तयार होतोय. राईट आर्म वरती विकेट. पहिला बॉल, आकुटप्प्याचा बॉल. पंच केलाय बॉलला कव्हरच्या दिशेनं. गॅप आहे तिकडे. आदित्य आलाय बॉल वरती. चुकी झाली. मग क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. जबरदस्त मॅच. सामना रंगतदार स्थितीकडे. 5 मध्ये 14ची गरज. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केलाय. गॅप होता तिकडे. गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. शिवमनं खेळलाय चौकार. 5 मध्ये आता 14. यावेळेस पुन्हा एकदा ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे चुकी होतीये. कम्युनिकेशन नव्हतं आणि वैभवला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न नक्कीच सुतारवाडी आंबेडवेट संघ करतोय. त्या प्रयत्नामध्ये शिवम आपली विकेट सॅक्रिफाईस करेल. धावपंच्या स्वरूपानं फलंदाज होत आहेत बाद. आर्यन सावंत नॉन स्ट्रायकिंगला. समोर वैभव. वेग वाढवलाय, वेग वाढवलाय. आकुट टप्प्याचा बॉल. बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. परफ्यूम डिलिव्हरी. कानाला शिट्टी वाजवत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्णायक चेंडू. 3 मध्ये 14ची गरज. 3 बॉल 14. हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. डॉट बॉल आला तर उरवडे संघाकडे सामना झुकेल. मात्र एखादा बिग हिट सुतारवाडी आंबेडवेट संघाला सामन्यामध्ये पुनरागमन करून देईल. मात्र इकडे पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल पंचांनी सांगितलंय आणि पहिल्या बाउन्सची चेतावणी देखील तिकडे गोलंदाजाला दिली जाते. प्रेशर मॅच, प्रेशर सिच्युएशन आणि तिकडे थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती देखील आहे. वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब बॉल. इकडे इकडे फसवा बॉल पाहायला मिळाला. वेगानं बॅट स्विंग तर पाहायला मिळतोय. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 2 मध्ये 13ची गरज. अजूनही सामना टाय होऊ शकतो. सामना बरोबरीत होऊ शकतो जर 2 बॉलवरती 2 षटकार आले तर. 2 बॉल 13. ऋषिकेश भिलारे जबरदस्त षटक राहिलं आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेस स्लोअर बॉल. मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळायला ऑफ केलं होतं बॉलला. एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक पाठमोरे होत आहेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिकडे यशस्वी होताना पाहायला मिळेल.
2 धावेने धावफलक पुढे जातोय 56 या अंकावरती. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मोठं अपयश आलं, मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये वैभवनं आणि शिवमनं डावाला सावरलं. इकडे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, नो बॉल. भीमर पंचांनी कळवलाय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये येते ट्विस्ट. काय मॅच आहे. नो +4, 5 धावा या चेंडूवरती. थँक्यू डीजे. 1 बॉल 6. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू. बाकी सारे मनाचा खेळ. ध्येय गाठायचं असतं आपलं आपणच. साधून शक्ती युक्तीचा मेळ. कोण इकडे धडाकेबाज ठरणार. 1 बॉल 6. फुलटॉस. फटका फसलाय. फ्रीटचा बॉल होता. तिकडे धावेसाठी प्रयत्न देखील केलेला नाहीये. आणि शेवटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. फलंदाज तिकडे धावबादच्या शिकारानं बाद होऊ शकतात. आणि यस, पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. मॅच संपलेली आहे. हाय व्होल्टेज मॅच, बिग बॅटल, बिग फाईट पाहायला मिळाली. 61 धावा 66 धाव्यांच्या प्रत्युत्तरात बनवल्या आणि सामना जिंकला 5 धावेनं. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाने देखील प्रेक्षकांची मने जिंकण्याचं काम नक्कीच केलेलं आहे. त्यांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच या मॅचचा देणार आहोत. आता त्यापूर्वी आम्ही नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाला विनंती करतोय, विना विलंब आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.